नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इयर 2024 IT अवेअरनेस इयरमधील सेशन नंबर 42 पाहणार आहोत। सेशन नंबर 42 ला क्लिक करा, लॅब आवरला क्लिक करा, टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडून घ्या, सेल्फ पाथ बघू आपण। स्टार्ट करा, प्रोसीड करा, स्टार्ट। पहिला प्रश्न आहे, तुम्ही तयार टेम्पलेट्स ऑनलाइन ऑफलाइन सुद्धा सर्च करू शकता, बरोबर। पुढचा प्रश्न, तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये इमेज ॲड करण्याकरता दिलेल्या इमेज मधील कोणता ऑप्शन योग्य राहील? याचं उत्तर आहे ए। बघा इथे ए ला इमेज दिलेला आहे, इथून आपल्याला इमेज ॲड करता येईल। ए, सबमिट। तिसरा प्रश्न आहे, इमेजचा अनावश्यक भाग काढून टाकणे तुम्हाला क्रॉप ऑप्शनमुळे शक्य होते, बरोबर। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही आयकॉन कसे इन्सर्ट कराल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इन्सर्ट इलस्ट्रेशन आयकॉन। पाचवा प्रश्न, प्रेझेंटेशन तुम्ही कसे सेव्ह कराल? याचं उत्तर आहे फाईल सेव्ह ॲज, पर्याय क्रमांक 1, सबमिट। येस करा, गो टू होम। नॉलेज चेक, ओके करा। इथून पुढे नॉलेज चेक चुकले की मार्क कट होतात तुमचे, पुन्हा अटेम्प्ट करून तुम्ही पुन्हा सोडवलं तरी वाढत नाही आहे, त्यामुळे सोडवताना व्यवस्थित सोडवा। पहिला प्रश्न आहे, आपल्या आठवणी जपण्याकरता व इतर कहाण्या सांगण्याकरिता डॅश डॅश फार महत्त्वाचे असतात? याचं उत्तर आहे मेमरी अल्बम्स, पर्याय क्रमांक 3। मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑफलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट डाउनलोड व एडिट करण्याकरता डॅश डॅश पर्यायावर क्लिक करा। याचं उत्तर आहे डाउनलोड, पर्याय क्रमांक 1, सबमिट। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करू इच्छिता, पण त्याची तुलना नीटशी माहिती नाही, म्हणून ज्यामध्ये प्रेझेंटेशन करता येईल असा पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही निवडाल? याचं उत्तर आहे रेडीमेड टेम्पलेट्स, पर्याय क्रमांक 2। फोटो अल्बम दाखवण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय आहे? फोटो अल्बम, पर्याय क्रमांक 3, सबमिट। मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करत आहात, पण तुम्हाला टेम्पलेटमध्ये वापरलेला डिफॉल्ट फॉन्ट कलर पसंत न पडल्याने तो तुम्ही बदलू इच्छिता, तुम्ही काय कराल? याचं उत्तर आहे फॉन्ट कलर बदलाल, पर्याय क्रमांक 2, सबमिट। SIM एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके ओके। पुढे आहे डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर बिझनेस कार्ड नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करा। फाईल मेनूवरती क्लिक करा, सेव्ह ॲजला क्लिक करा, डेस्कटॉपला क्लिक करा, जे नाव टाईप करायला सांगितलं ते नाव इथे टाईप करून घ्या, सेव्हला क्लिक करा, प्रश्न सबमिट करा। पुढचा प्रश्न, दिलेले प्रेझेंटेशन PDF म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF याचा वापर करा। ओपन विंडोमध्ये तुमच्या आवडीचे फाईल नेम एंटर करा आणि पब्लिशला क्लिक करा। पॉवर पॉईंट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। फाईल टॅबला क्लिक करा, एक्सपोर्टला क्लिक करा, क्रिएट PDFला क्लिक करा। इथे तुम्हाला जे हवं आहे ते नाव तुम्ही इथे लिहू शकता। नाव लिहिण्यासाठी इथे क्लिक करून नाव लिहा आणि पब्लिशला क्लिक करा, येस करा आणि इथून सबमिट करा। दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर सोशल मीडिया, इमेज और पोस्ट नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करा। पॉवर पॉईंट ओपन होईपर्यंत वाट पहा। आता ही पॉवर पॉईंट सेव्ह करायचं आपल्याला। फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲजला क्लिक करा, डेस्कटॉपला क्लिक करा, इथे जे नाव द्यायचं आहे ते नाव टाईप करा, सेव्हला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। पुढचा प्रश्न,
ब्लँक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा. तुमच्या डेस्कटॉपवर प्रेझेंटेशन लेसन प्लॅनर असे नाव सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबचा वापर करा. एक ब्लँक PPT ओपन करायला सांगितले आपल्याला. ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करण्यासाठी स्टार्ट बटनावरती क्लिक करा. स्क्रोल डाऊन करा. पॉवर पॉईंटवरती क्लिक करा. ब्लँक प्रेझेंटेशनला क्लिक करा. स्क्रीन मोठी करा. फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, जे नाव द्यायला सांगितले ते नाव टाईप करा आणि सेव्हला क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर आर्किटेक्चरल पोर्टफोलिओ नावाने सेव्ह करा. सगळे सेव्ह करायचेच प्रश्न आलेत आपल्याला. फाईल टॅबला क्लिक करा. सेव्ह ॲजला क्लिक करा. डेस्कटॉपला क्लिक करा. जे नाव द्यायचे ते नाव टाईप करा. सेव्हला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIM एंड एक्झाम कन्फर्म. ओके. प्रोसेस फोलिओ सोडून घ्या. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. तुम्ही निवडलेल्या फॉन्टचा तुम्ही टाईप केलेले शब्द वाचणाऱ्या लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकतो आणि फॉन्टचा रंग वाचकाचे लक्ष वेधून घेतो. म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट बुकमन ओल्ड स्टाईलमध्ये बदला. ते मजकूर निवडलाय, डायरेक्ट इथे फॉन्टमध्ये जायचं आहे आणि त्याने जो सांगितलाय तो घ्यायचा आहे. हे बघा इथे बुकमन ओल्ड स्टाईल, बुकमॅन ओल्ड स्टाईल. चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून निवडलेल्या मजकुराचा रंग गडद निळामध्ये बदला. डार्क ब्ल्यू करायचा आहे. इथे जायचं फॉन्ट कलर आणि हा आहे डार्क ब्ल्यू. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे आहेत सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, डॅश डॅश अतिरिक्त माहिती प्रदान करा किंवा इनपुटची विनंती करा. याचं उत्तर आहे डायलॉग बॉक्स. पर्याय क्रमांक C. चेक आणि डिपॉझिट स्लिपच्या तळाशी असलेले आकडे वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा वापर केला जातो. याचं उत्तर आहे MICR. पर्याय क्रमांक 1. सबमिट. व्हॉइस ओव्हर IP हा मानकांचा किंवा तंत्रज्ञानाचा एक संच आहे जो इंटरनेटवरील आवाज आणि इतर प्रकारच्या संप्रेषणास समर्थन देतो. याचं उत्तर आहे बरोबर. सबमिट. चौथा प्रश्न आहे, स्पेशलाइज्ड पोर्टेबल डॅश डॅश डॉक्टर, वकील इतरांकडून डिटेक्शन रेकॉर्ड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. याचं उत्तर आहे व्हॉइस रेकॉर्डर. पर्याय क्रमांक 4. सबमिट. येस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म करा. ओके करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 42 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 43 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.